मित्रांनो नमस्कार, राम राम. सध्या टीव्ही आणि न्यूज चॅनल उघडलं की फक्त पडळकर 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 हेच चेहरा आणि हेच नाव दिसत आहे, असं वक्तव्य केलेलं आहे सदाभाऊ खोतांनी. आणि ह्या एका दुर्गम भागाचं, एका असा मागास भागाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पडळकर नावाच्या एका तरुण धनगर पश्चिम महाराष्ट्रातील आमदारामुळे होतंय, हे त्यांनी गर्वानं सांगितलंय. पडळकरांपेक्षा ते अगोदर राजकारणामध्ये आहेत, पण सध्या त्यांना ही गर्व वाटतो, त्यांची ही छाती भरून येते पडळकरांचं नाव हे आपल्यापेक्षा मोठं होत असताना पाहून. मित्रांनो, खास करून सध्या गोपीशेठच्या पाठीमाग पूर्ण महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी जनता आणि भाजपचे, शिवसेनेचे संपूर्ण नेते मंडळी ठामपणे पाठीमाग उभा आहे. एक बघा, एक मी पिक्चर पाहिला होता, त्यामध्ये एक डायलॉग आहे. माझं म्हणणं बघा की ओम शांती ओम मधील हा बहुतेक डायलॉग असेल की एखादी गोष्ट मनातून करायचे विचार केला, तुम्हाला पूर्ण ही युनिवर्स, विश्व ते तुमच्या पाठीमागे राहतं, ते तुम्हाला वस्तू मिळवून देण्यासाठी. आता गोपीचंद पडळकर आता एवढं ह्या 8 दिवसामध्ये ट्रेंडिंग का म्हणले, म्हणजे पाठीमागे एवढे असं तरुण आणि नेते उभा का आहेत. आणि सध्या जे कडवट नेता, एक तरुण नेतृत्व म्हटलं की एक मागास कुटुंबातील किंवा मागास भागातील एक धनगर कुटुंबातील एक तरुण, म्हणजे बघा कुठून एका व्यक्तीला उचलून एका कोळशाच्या खाणीतून एक हिरा शोधून तो हिरा राजकीय पटलावरती ह्या देवेंद्र फडणवीस नावाच्या एका सोनारानं आणलेला आहे. एका हिऱ्याच्या पारख करणाऱ्या रत्न पारखीनं आणलेला आहे. त्या रत्नाचं महत्व आता कळत आहे. बघा मित्रांनो, झालं असं की प्रथमतः हा पडळकर नावाचा व्यक्ती कुणीतरी आमदार आहे. शपथ, ज्यावेळेस बघा एमपीसीचं जे आंदोलन चालू होतं पुण्यामध्ये, त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्राला समजून आलं. कारण काय, अरे हा तर आमदार आहे, हा तर तिकडे जत साईडचा आहे, मग याचं पुण्यामध्ये काम काय. कारण एमपीएससी साठी परीक्षा पुढे जाऊ नये, कारण पुण्यामध्ये खेडेगावातील मुलं येऊन राहतात, त्यांचा राहायचा खर्च, त्यांचा खायचा प्यायचा खर्च, हा खर्च करणार कोण. त्यामुळे ही परीक्षा लवकरात लवकर व्हावी, किंवा अनेक एमपीएससीच्या मुलांचे प्रॉब्लेम्स घेऊन गोपीचंद पडळकर, औषधाचे आमदार अभिमन्यू पवार हे वारंवार सरकार दरबारी गेले, मोर्चे केले, आंदोलन केले, रस्त्यावरती झोपूनही होते एमपीएससी करणाऱ्या मुलांसाठी. त्यांनी हे नाही म्हटलं की पुणे हे आमचा मतदारसंघ आहे, नाही आमचे, त्यांनी काहीच नाही बोललं, कारण निष्पाप आणि निष्फळ ते तिथे गेले होते. आता पडळकरांचं नाव सध्या चर्चेमध्ये यायचं कारण मित्रांनो तेवढं काही मोठं नाही, कारण त्यांचं काम जे आहे हे काम पूर्वीपासूनच हिंदुत्वासाठीच होतं. कारण काय की पूर्वीपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही नेते मंडळी आहे, ते नेते मंडळी सगळे हे पवारांच्याच सोबत होते. पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की शरद पवारांचे सगळे लोक, पश्चिम महाराष्ट्र म्हटलं दुग्ध संघ, कारखाने, सहकार, ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात पवारांच्या. पण या ठिकाणी एका खेड्यातील मुलगा येऊन पवारांचे धाबे दणाणतो किंवा त्यांना चॅलेंज देतो आणि डायरेक्ट टीका हे पवारावरती होते, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता. त्यामुळं त्या पोराला, त्या गोपीचंद पडळकर नावाच्या सडपातळ शरीरयष्टीच्या पोराला संपवण्याचा कटही त्यावेळेस झाला होता. 2021 मध्ये आटपाडीच्या पोलीस स्टेशनच्या समोर आपण याविषयी एक सविस्तर व्हिडिओ आणलेला आहे. आता त्यावेळेसचं कारण काय होतं, कारण फक्त हेच होतं की एक सडपातळ बांध्याचा धनगर कुटुंबातील मुलगा आपले राजकीय जे काही सत्ता आहे ते हलवायचा प्रयत्न करतो. भविष्यामध्ये एक अशी वेळ येईल ते आपलं कुटुंब किंवा आपलं राजकारण संपवण्यासाठी त्याचा परिपूर्ण हात असेल, हे पवारांनी अगदीच बरोबर ओळखलं होतं. आता गोपीचंद पडळकर एका तालुक्याचे आमदार जर असं पाहिलं, त्यांचं महत्व हे तालुक्यापुरतं असलं असतं, पण ते सध्या असे विषय हाताळतात, ते काही असे गोष्टी समोर आणतात, त्यामुळे त्यांच्याकडे पूर्ण भारताचं लक्ष लागलेलं आहे.
म्हणून आज पडळकरांच्या पाठीमागं पूर्ण भाजप उभा आहे, पूर्ण हिंदुत्ववादी संघटना उभा आहेत आणि पूर्ण हिंदुत्व विचारसरणीचा समाज तरुण हे पाठीमागे पडळकरांच्या उभा आहेत. याचं कारण म्हणजे त्यांची असणारी हिंदुत्वाविषयी कडवट भूमिका. जे काही आता हे इस्लामपूर म्हणजेच जयंत पाटलांचा मतदारसंघ, आता ह्या इस्लामपूर मतदारसंघामध्ये जयंत पाटलाच्या त्या इस्लामपूरचं ईश्वरपूर आता हे नामकरण केलेलं आहे. या नामकरणावरून जयंत पाटलांनी सांगितले की मला सरकारनं विचारलंच नाही, कारण तुम्हाला विचारून कोणी त्याचं नाव इस्लामपूर ठेवलं नव्हतं. त्याचं नाव खरंच ईश्वरपूर होतं, ते परत नाव हे ईश्वरपूर झालं. ही हिंदुत्ववादी सरकारची एक प्रामाणिकतेने केलेली कृती आहे किंवा काम आहे, त्यामध्ये कुठला वादच नाही. पण जे काही महाराष्ट्रामध्ये धर्म परिवर्तन चाललं होतं, आता पडळकरांनी जो विषय ताणून धरला होता, हाणून धरला होता, तो विषय होता धर्म परिवर्तनाचा. कारण लहान लहानशा पाड्यावरती, खेड्यावरती, आदिवासी भागामध्ये ज्याप्रमाणे हिंदूचं ट्रान्सफॉर्मेशन ख्रिश्चन मध्ये होत आहे, म्हणजे हिंदू कन्वर्ट होत आहेत, असं ज्यावेळेस यांना खानखोन लागली आणि यांच्या पुढे काही धक्कादायक गोष्टी आल्या, त्यामुळं पडळकरांनी रान उठवलं आणि त्यावरती शासनाने ऍक्शन केली. आणि त्याविषयी पडळकरांचं ठोचक आणि असं खोचक जे काही वृत्ती म्हणा किंवा नेतृत्व आहे ते उभारू लागलं. आणि पडळकर नावाचा आमदार ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये ट्रेंडिंग करू लागला. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कोणाला हे पाहावेल का? पाहणारच नाही. पण या ठिकाणी भाजपशी, हिंदुत्वाशी एकनिष्ठ असणारा कार्यकर्ता देवेंद्र फडणवीसांनी पारखलेला एक हिरा कधीही चांगलाच असणार, यावरती काहीही शंका नाही. आता या ठिकाणी काही बावळट खाली कमेंट करतील की विधानसभेमध्ये काही गोंधळ घडला होता, कारण काय आहे, ते हे आहे, ते आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अडवून त्याला मारण्याचा कट होतो, त्यावेळेस एखादा पोलीस पीआय त्याचा व्हिडिओ करतो आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी चालतात. ते सगळं होतंय ना, ते लोकशाही वाचवण्यासाठी होते असं ते लोक म्हणतात. अरे फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारे लोक लातूरमध्ये शेतकऱ्याच्या पोरांना मारतात. फक्त एक प्रश्न विचारला की तुमचा मंत्री हे विधानसभेमध्ये पत्ती खेळत होता, कुठे गेला शाहू फुले वारसा? आणि ज्यावेळेस हा पडळकर नावाचा तरुण ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस यांचा रान उठवायचा प्रयत्न करतो किंवा रान पेटवायचा प्रयत्न करतो, ते कुठे कुणाला चांगलं वाटणार आहे? आता विषय होता तो जितेंद्र आव्हाडाचा. आता आव्हाड म्हटलं की शरद पवारांचा मानसपुत्र, त्यांच्यावरती कोणी काय बोललं की यांचा अंगात कल्पपड होतो, राग येतो या लोकांना. मग ज्यावेळेस हे लोकांवरती टीका करतात, ज्यावेळेस ही असे कुठले कृत्य करतात, त्यावेळेस यांना थोडीही लाज वाटत नाही. पण एखाद्या वेळेस एका हिंदुत्ववादी लोकांना काय गोष्टी अशा केल्या तर ते रस्त्यावर येतात, ते जाऊन झोपतात गाडीच्या खाली, यांना सोडा म्हणून. इथपर्यंत हे लोक करू शकतात. आता गोपीचंद पडळकरांच्या पाठीमाग जयकुमार गोरेने काय म्हटले बघा. त्यांच्याविषयी जयकुमार गोरे म्हटले की गोपीचंद पडळकर सारखे नेतृत्व आपण वाढवले पाहिजे. हे जयकुमार गोरे यांचं केलेलं कालचं वक्तव्य आहे. त्यानंतर जे काही पडळकरांचे सोबतचे तिकडले सहकारी खोथाने हे म्हणले की दुष्काळ भागातील नाव महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकरांनी केलं. आणि 2021 मध्ये ज्यांची सत्ता होती त्यांच्या पुढे जाऊन छातीत ठोकपणे देवेंद्र फडणवीसांनी त्यांची बाजू घेऊन ठणकावून सांगितलं होतं की गोपीचंद पडळकरांना मारण्याचा कट यांनी केला होता. आणि काल सुद्धा ज्यावेळेस यांच्यावर मकोका लावा म्हणणारे रोहित पवार त्यांचाही समाचार घेताना बोलले होते की आका याचा जर आका कोणी असेल तर त्यांचाही कोणीतरी आका असणारच आहे. म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी शरद पवारांकडे बोट केलं होतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विषयावरती पडळकरांच्या पाठीमाग खंबीरपणे हिंदुत्ववादी विचारसरणी ही पाठीमाग उभा आहे. याचा प्रत्यय हा प्रत्येक वेळेस होतो. पडळकरांच्या पाठीमाग प्रत्येक वेळेस प्रत्येक नेता हा खंबीरपणे उभा असतो. आता हेच त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. तेच एक नवीन नेतृत्व भविष्यामध्ये
महाराष्ट्रामध्ये असं मोठ्या पदावर सुद्धा येऊन कार्य करू शकतं, कारण कार्यामध्ये निस्वार्थता आणि देशप्रेम असलं की कुठल्याही गोष्टी ह्या अवघड नसतात. पण सध्या झालंय असं की ह्या विधानसभेच्या अधिवेशनानंतर प्रत्येक टीव्हीवर हे पडळकर असतात आणि पडळकरांच्या पाठीमागं ही सगळी भाजपची टीम, हे नेते मंडळी ठामपणे उभा असते. म्हणजे सध्या पडळकर नावाचं जे काही ब्रँड बनलंय ते ब्रँड ठाकरेमध्ये नसून ते ब्रँड हे पडळकरामध्ये आहे. जी अपेक्षा महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेकडून केली होती ती अपेक्षा त्यांच्याकडनं पूर्ण झाली नाही. ती अपेक्षा पूर्णपणे पडळकरांनी पूर्ण केली असं म्हणायला काही हरकत नाही. पण सध्या वातावरण बघितलं तर गोपीचंद पडळकर, गोपीशेठ पडळकर यांचं तर नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. येणाऱ्या काळामध्ये एक हिंदुत्ववादी नेता म्हणून ते आपली उभारी, आपले झेप हे नक्कीच महाराष्ट्रामध्ये खूप उंचावर घेतील, यामध्ये काहीही शंका नाही. तुमचं ह्या एका आगळ्या वेगळ्या नेत्याविषयी, एक ध्येयवेड्या तरुणाविषयी, एका कणखर नेतृत्वाविषयी, एक हिंदुत्ववादी विचाराविषयी तुमचं मत काय, नक्कीच आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.